नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कॉम्पिटिटिव्ह स्ट्रगलर्सवरती. सारथी किंवा बार्टी असेल, त्याच्यानंतर महाज्योती असेल, यांच्या सध्या परीक्षा चालू आहेत, सर्वांना माहिती आहे. याच्यामध्ये सिलेबस खूप विद्यार्थ्यांना अजून देखील माहीत नाही की सिलेबस नेमका काय आहे. ओके, कारण 2-3 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की सिलेबस म्हणजे राज्यसेवेची परीक्षा आहे, परंतु राज्यसेवेचे प्रश्न कसे असतात, 100 प्रश्न 200 मार्कासाठी असतात. बहुतांश विद्यार्थ्यांना अजून 100 प्रश्न आणि 200 मार्क असाच एक संभ्रम आहे, परंतु तसं नसता. 100 प्रश्न 100 मार्कासाठी 2 तासासाठी पेपर असणार आहे. याची माहिती म्हणजे थोडक्यात परीक्षेचा पॅटर्न काय, 4-5 दिवस झालेत, परीक्षा 10 तारखेपासून चालू आहे, सध्या 12 तारीख आहे. ओके, तर थोडक्यात एक तुम्हाला एक अंदाज की ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा अजून अद्याप बाकी आहे, संपूर्ण सिलेबस आपण UPSC MPSC त्याच्यानंतर कंबाईनचा इथं पाहणार आहोत आणि ही सर्व एकत्रित असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही. ओके, बार्टीज असेल, महाज्योती असेल, सारथी असेल. ओके, सर्वांची परीक्षा पद्धती एकच होत आहे ह्यावेळेस आणि ही परीक्षा जी आहे ती पहिल्यांदाच होत आहे अशी. तर एक धावता आढावा आपण बघणार आहोत, जास्त तुमचा टाईम घेणार नाही, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. हे कॉमन एंट्रन्स टेस्ट आहे, ते म्हणजे CETचे पेपर आहेत. त्याच्यानंतर बघू शकतो इथं राज्यसेवा UPSCचा आहे. UPSCचं बघायला गेलं तिथं बघू शकता तुम्ही की सिलेबस सर्वांना माहिती आहे. सिलेबस मी सांगत बसणार नाही, फक्त मला सांगायचं एवढं की 100 प्रश्न MCQ असणार आहे आणि 100 मार्कासाठी असणार आहे. आणि वेळ जर बघायला गेलं तर तुमचं इथं वेळ बघू शकतो की 2 तासाचा वेळ असणार आहे, एकूण 2 तास. ओके, आणि विशेष गोष्ट म्हणजे याला निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. ओके, खूप विद्यार्थ्यांना असा एक गैरसमज असतो की आता राज्यसेवेची CET असल्यामुळे मग 100 प्रश्न 200 मार्क, 2 तासाचा पेपर आणि निगेटिव्ह सिस्टमसुद्धा 0.33 म्हणजे 1/3 असेल. तसं अजिबात नाही आहे. ओके, त्याच्यानंतर राज्यसेवेचं बघायला गेलं तर इथं राज्यसेवा बघू शकता तुम्ही, MPSC. ओके, महाराष्ट्र परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित, आणि इथं बघू शकता की महाराष्ट्र अभियांत्रिकी, ज्याला आपण MES म्हणतो, की महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस. 100 प्रश्न असणार आहेत, इंग्लिश मराठीमध्ये तुमचा पेपर असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईम आणि 100 गुण असणार आहेत. सिलेबस बघायला गेलं तर तुम्ही सेमच सिलेबस आहे. ह्याच्यामध्ये काय नाही की इतिहास भूगोल असेल, जिओग्राफी असेल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल आणि करंट अफेअर वगैरे असतील. ह्याला पण 2 तास आहेत आणि विशेष म्हणजे याला नकारात्मक गुणप्रणाली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही कितीही अटेम्प्ट करू शकता, 100पैकी 100 अटेम्प्ट करायचेच आहेत. त्याच्यानंतर इथं बघू शकता JMFCची परीक्षा आहे. याच्यामध्ये सिलेबस त्यांचा दिलेला आहे, तुम्ही ते वाचू शकता. 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्क, मराठी इंग्लिश आणि MCQ बेस पेपर असणार आहे. निगेटिव्ह सिस्टम 2 तास. त्याच्यानंतर SSCचं पेपर झालेले आहेत, परंतु येत्या काळामध्ये जर परीक्षा असतील पुढच्या वर्षी तर विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थी जे अभ्यास करत असतात किंवा नवीन विद्यार्थी ज्यांनी की माहीत नाही की बाबा सारथी असेल, बार्टी असेल, याच्यामार्फत परीक्षा घेण्यात येते. एक कोचिंग असते की CETची एक्झाम घेऊन विद्यार्थ्यांना स्टायफंड आणि कोचिंग दिली जाते. ह्याच्यामध्ये सिलेबस काय आहे आणि थोडक्यात तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. त्याच्यानंतर इथं बघू शकता IBPSसाठी सुद्धा परीक्षा घेतं. त्याच्यानंतर इथं पण बघू शकता की 100 प्रश्न असणार आहेत, 100 मार्कासाठी, मराठी इंग्लिश, आणि इथं सिलेबस दिलेला आहे मराठी इंग्लिश आणि रिजनिंग वगैरे. सॉरी, याच्यात मराठी इंग्लिश नाही आहे, फक्त इंग्लिश आणि रिजनिंग आणि न्यूमेरिक ॲबिलिटी यासाठी 1 तास असणार आहे आणि निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी सुद्धा आहे, 100 प्रश्न मराठीसाठी, फक्त एकच आहे की मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाही आहे. MCQ आणि 100 मार्क, 100 प्रश्न. याच्याविषयी बघायला गेलं तर चालू घडामोडी असेल किंवा सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण आहे. त्याच्यानंतर त्याला 1.5 तास असणार आहे. आणि हे विशेष गोष्ट म्हणजे हे पण पाहू शकतो तुम्ही, कंबाईन. या विद्यार्थी खूप याची म्हणजे विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केले असतील कंबाईनसाठी. सिलेबस बघितलं गेलं तर महाराष्ट्र इतिहास, करंट अफेअर, जिओग्राफी, त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, 100 प्रश्न, 100 मार्क, MCQ, मराठी इंग्लिश माध्यम. त्याच्यानंतर निगेटिव्ह सिस्टम नाही आहे आणि 1 तासासाठी पेपर असणार आहे. TETसाठी सुद्धा इथं बघू शकता, 100 प्रश्न, 100 मार्क. बाकी ह्या गोष्टी आहेत, तुम्ही वाचू शकता. ओके, ह्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहेत. ओके, परीक्षेच्या म्हणजे वर्गामध्ये तुम्ही हॉलमध्ये कशाप्रकारे तुम्ही बिहेव करायचं याची मार्गदर्शक सूचना आहे. त्याच्यानंतर इथंसुद्धा तुमची जी माहिती आहे तुम्ही वाचू शकता. ही कॉन्टॅक्ट आहे, ईमेल वगैरे काय प्रॉब्लेम असेल तुम्ही मेल करू शकता. ही बाकीची जी माहिती आहे ती तुम्ही वाचायची आहे. ह्याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती टाकलेली आहे, तुम्ही जाऊन तिथं डाउनलोड करून पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
UPSCची परीक्षा संपलेली आहे सध्या. MPSCच्या पेपर चालू आहेत CETचे आणि त्याच्यानंतर कंबाईनचे पेपर होतील. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, या ज्या 4 संस्था आहेत, ओके, त्यांची परीक्षा पद्धती एक थोडक्यात अभ्यासक्रम सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना अद्याप अभ्यासक्रमाविषयी माहिती नाही त्या विद्यार्थ्यांनी ही व्हिडिओ पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या मित्रासोबत देखील शेअर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला असेच जोडलेले राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.